नमस्कार. कुठल्याही गुन्ह्याला 100 गुन्हे होता तोपर्यंत ठीक असतं, पण 101 गुन्हा झाला की त्याला माफी नसते. आणि ते 100 गुन्हे झाले माणिकराव कोकाटेकडनं. सुरुवातीला ओसाळगावचे पाटील की ढेकळांचे पंचनामे करायचे का, नंतर म्हणता की शासनाने दिलेला जो काही पैसा आहे तो पैसा लग्नात उडवणारे शेतकरी, आणि आता म्हणताय की भिकारी 1 रुपया देतो म्हणजे शेतकरी भिकारी. नंतर परत शेतकरी भिकारी नाही तर शासन भिकारी. एवढे गुन्ह्यांवर गुन्हे, एवढे अपराध करत असताना आता फायनली रमीमध्ये सापडणारे, रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांचा आता राजीनामा घेण्यात येणार आहे. आता ही एक आनंदाचीच बातमी आपल्या शेतकऱ्यांसाठी, कारण की शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणारे माणिकराव कोकाटे, या माणिकराव कोकाटेंना अजित पवार आता भेट देत नाही आहे. अजित पवार मागच्या 4 दिवसापासून टाळाटाळ करताय यांना भेटण्याचा, माणिकराव कोकाटे भेटण्यासाठी प्रयत्न करताय. पण आता एक महत्त्वाची बातमी समोर येते की आता कृषी खातं माणिकराव कोकाटेंकडनं काढण्यात येणार आहे, कारण की अजित पवारच त्या सगळ्या गोष्टींमध्ये अटकत जात आहे. आणि अजित पवार कसं आहे, स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही. आता एवढं ठीक आहे, ते 2 महिने 3 महिने वाट बघता, ज्याप्रमाणे धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये त्यांनी 2-3 महिने दाखवलं की नाही आम्ही सगळी चौकशी करू आणि मगच आम्ही त्यांचा राजीनामा वगैरे घेऊ. आता इथे असं दिसतंय की एक नवीन नाव देखील, नवीन कृषी मंत्र्यांचं नाव समोर येतं आहे, म्हणजे जे की आता मदत व पुनर्वसन खातं दिलं आहे असा मंत्री म्हणजेच मकरंद पाटील यांच्याकडे आता कृषी खातं जाण्याची महत्त्वाच्या चर्चा इथे दिसत आहेत. पण आता अजून या सगळ्या गोष्टींवर फायनल अजित पवारांचं स्टेटमेंट आलेलं नाही आहे. ही सगळी माहिती फक्त आता सूत्रांकडनंच, म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींकडनं येते. बघूयात तुम्हाला काय वाटतं, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला तर पाहिजे, मला तर वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.